यानंतर बातम्या बघणार आहोत पावसाबाबतच्या। नागपुरात गेल्या 3 दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। पावसामुळे नाग नदी, पोहरा नदी आणि पिवळी नदीला पूर आलाय। 50हून अधिक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातल्या साहित्याचेही नुकसान झाले। 24 तासात नागपूर शहरात 95 मिलीमीटर तर जिल्ह्यात 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तर कालही नागपुरातल्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। त्यामुळे अनेक जण आपल्या घरात अडकून पडले होते। तर अनेकांच्या घरांमध्येही पाणी शिरलं होतं, त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचंही नुकसान झालेलं आहे। यानंतर बातम्या बघणार आहोत पावसाबाबतच्या। नागपुरात गेल्या 3 दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। पावसामुळे नाग नदी, पोहरा नदी आणि पिवळी नदीला पूर आलाय। 50हून अधिक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातल्या साहित्याचेही नुकसान झाले। 24 तासात नागपूर शहरात 95 मिलीमीटर तर जिल्ह्यात 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तर कालही नागपुरातल्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। त्यामुळे अनेक जण आपल्या घरात अडकून पडले होते। तर अनेकांच्या घरांमध्येही पाणी शिरलं होतं, त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचंही नुकसान झालेलं आहे।